प्रथम बुद्ध, धम्म आणि संघ आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कृतीला त्रिवार अभिवादन करतो. आज असित मुनीचे आगमन, ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे आणि त्याने पाहिले आहे ते आपले वस्त्रभूषण मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तिथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोधनाच्या घरी तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले. त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्भर झाले आहेत असे त्याला दिसले. पहा, जे तपस्वी राहतात ते तपस्वी आपले दिव्य दृष्टी म्हणजे आपल्या अंतर्मनानं ते डोळे झापून ते चोहीकडे बघत होते. तेव्हा त्यांना कळालं की या भूतलावर एक बुद्ध जन्माला आलेला आहे आणि आपण त्यांना जाऊन भेटावं. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या घरी आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे, राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहे. ते आपणाला भेटण्याची इच्छा करत आहेत. तेव्हा राजाने असित मुनीकरिता एक आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आपण आत चला. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सदधर्माने चालावं. तेव्हा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार करून त्याला बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानपन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वीन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे मला आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावे बरे? आपण इथे येण्याचे काय कारण आहे? तेव्हा असित मुनी शुद्धोधनाला म्हणाले, राजा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलेला आहोत. शुद्धोधन म्हणाला, मुनीवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची
कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावातच जागृत असतात. बघा, जे महान लोक राहतात ते नेहमी आपल्या विचारानं, आपल्या सत्सद विवेक बुद्धीनं ते नेहमी जागृत असतात. हे लहानपणी आसित मुनीनं शुद्धोधन राजाला सांगितलेले आहे. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले. हे महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा याच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षा शतसहस्त्र पटीने अधिक दैदिप्यमान आहे. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गारले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. बघा, त्या बालकाला हा विद्वान माणूस पाहताच त्याचा अंतर्मन त्याला सांगितलंय की हा फार मोठा माणूस होणार आहे, हा फार मोठा संत होणार आहे. म्हणून तो बालकाला आपल्या हातात घेतला. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त असल्याचे पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर तो ग्रहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध होईल. असित ऋषीला खात्री होती हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रुढळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. असित मुनी अश्रुढळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहे हे शुद्धोधनाने पाहिले. असित मुनी रडत असलेला पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याने व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे का? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. शुद्धोधन राजा विचारला, का बरं? ऋषी म्हणाला, मी वयोवृद्ध झालो आहे, मी म्हातारा झालो आहे, माझे आयुष्य आता संपत आलं आहे.
निश्चितपणे हे बालक सम्यक संबुद्ध होणार आहे. परमोच्च व सम्यक संबुद्धी प्राप्त करून तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील. जगताच्या सुखा समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्य कल्याणकारक आणि अंत्य कल्याणकारक असंच असेल. बुद्धांचं तत्वज्ञान, बुद्धांचं विचार हे सुरुवातीला सुद्धा कल्याणकारी राहील आणि मध्यम सुद्धा हा कल्याणकारी राहील आणि शेवटी सुद्धा हे कल्याणकारी राहील. म्हणजे बुद्ध जो व्यक्ती स्वीकारल बुद्धाचं धम्म, त्या मानवाचं जन्मल्यापासून तर त्याच्या निधनापर्यंत फक्त सुख आणि सुख राहील. हे त्या काळामध्ये मुनी सांगितलेले आहे असित मुनीनं. आज आपण ठरवलं पाहिजे की आपण बुद्धाला कितपत स्वीकारलेले आहे आणि अजून आपल्याला बुद्ध किती स्वीकारायचे आहेत. बुद्ध म्हणजे धम्म, चांगला विचार. आचार्य यांनी परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र असंच असेल. ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमलेले दिसते, त्याप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परम ज्ञान प्राप्त करून, संबोधी प्राप्त करून आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तारून नेईल, परम सुखाच्या स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडतो आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे. कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. त्यानंतर राजाने मुनीवर आणि त्यांचा भाचा नरदत्त यांना यथोचित भोजन व वस्त्रे दान केली आणि मुनीभोवती प्रदक्षिणा घातली. त्यानंतर असित मुनी नरदत्ताला म्हणाले, नरदत्त, जेव्हा तुला समजेल की बालक बुद्धत्वाला प्राप्त झाले तेव्हा त्याच्याकडे जा व त्याच्या धम्माला शरण जा, यातच तुझे कल्याण आहे. एवढे बोलून असित मुनींनी राजाचा निरोप घेतला आणि आपल्या आश्रमाकडे प्रयाण केले. मग मला एक गोष्ट सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागत भगवान बुद्धांचा धम्म दिलेला आहे. हा धम्म आपण आज किती आचरणात आणलेले आहे. असित मुनी तर रडत आहे की मला ह्या धम्माचं चव चाकता येणार नाही, पण आज आमच्या समोर धम्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागत भगवान बुद्धांचा धम्म दिलेला आहे. हा धम्म आचरणात आणून जगण्याचं आहे. पण आज आपण समाजामध्ये बघताय, आज किती या धम्मापासून दूर राहून आपल्या स्वतःचं नुकसान करून घेत आहेत. म्हणजे आम्ही बाबासाहेबाला कशासाठी स्वीकारलंय, आम्ही बुद्धाला कशासाठी स्वीकारलंय, हे एक वेळेस आपण स्वतः एक 5 मिनिटं शांत बसून स्वतः विचार करावं. कारण असित मुनी हा म्हणत आहे तेवढा मोठा विद्वान माणूस,
मला बुद्धांच्या विचाराचं दर्शन होणार नाही, पण या ग्रंथाच्या माध्यमामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला टोटल धम्म आमच्या हातात दिलेले आहे आणि तो धम्म आपल्याला या 3 महिन्यामध्ये समजून घ्यायचा आहे. तर आज किती लोकांना बुद्धांचा धम्म समजून घेण्याची भूक लागलेली आहे? आज किती लोकांना वाटते की धम्म आपण समजून घेतलं पाहिजे, आपल्या परिवाराला धम्म समजून घेतलं पाहिजे, आपल्या लेकरांना धम्म समजून घेतलं पाहिजे. यामुळं आम्हाला सुख समाधान आहे, कारण आम्ही धम्माच्या जवळ आहोत. म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग आम्ही जेवढं झालं तेवढं प्रयत्न करतो त्या मार्गावर चालण्याचा. मला माहित आहे की आपण पूर्ण पालन करू शकत नाही, पण मी प्रयत्न करू शकतो. मी त्या मार्गाकडे जाण्यासाठी एक पाऊल तरी टाकण्याचा प्रयत्न करू शकतो, तेव्हाच आपण दुसरं पाऊल टाकू शकता. मी त्या मार्गाला लागणारच नाही, मी एकही पाऊल उचलणार नाही त्या मार्गाकडे, तर मला कसा कळेल बाबासाहेब, मला कसा कळेल बुद्ध, मला आमचे महामानव कसे कळतील? महामानव स्वीकारण्यानं सर्वात अगोदर माझं भलं होते हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. बुद्धांच्या धम्मासाठी असित मुनीनं अक्षरशः त्या काळामध्ये त्या बाळाच्या स्पर्श, त्याच्या पायाला स्पर्श करून धाय धाय रडत आहे आजच्या धड्यामध्ये असित मुनी. तर आमच्या पुढे तर पूर्ण सागर आहे ज्ञानाचं, आम्हाला फक्त ते चाकायचं आहे, ती विचारधारा स्वीकारायची आहे आणि ती विचारधारा आचरणात आणून जगायचं आहे. बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा मार्ग स्वीकारणाऱ्या असित मुनी म्हणतो, सुरुवात सुद्धा गोड आहे, मध्यम सुद्धा गोड आहे आणि शेवट सुद्धा गोड आहे. आपण ऊस खाताना जसं सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचे रेषा रेषामध्ये गोडवा राहते ऊसाच्या, तसं हे बुद्धाचं धम्म आहे की याच्या रेषा रेषामध्ये गोडवा आहे. फक्त आम्हाला चाकायचं आहे, आम्हाला खायचं आहे.